आता हे चांगलं हलवून झालं, सगळ्याला हळद मीठ लागली, तेल खालचं चांगलं हे झालं. चांगलं आहे काय आमचं पाणी सुटलं. त्याला तर शिस्त काय काय तेलात शिजवलं ना की चांगलं लागतं खायला बी ना. हा उजवीच लागत नाही. चांगलं तेलात परतू घेतलं त्याला, तेलात चांगलं परतल्यावर फ्राय बघा मित्रांनो, फ्राय बघून तोंडाला पाणी सुटलं. अशी फ्राय केली आईने. चांगलं परतून झालं, फ्राय तयार झाली आहे. झालं साधी सुधी. राम मंडळी, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलच्या नवीन ब्लॉगमध्ये. तर मित्रांनो, सकाळ सकाळ आपला ब्लॉग झालाय चालू. आंघोळ बिंघोळ झालेली आहे आणि आईचा स्वयंपाक बिंपाक चाललाय. तर आज आपल्या वाड्यावरचा सकाळ सकाळचा काही स्वयंपाक असेल आणि दिवसभर आपण मेंढर कुठं चारतोय ते संपूर्ण वातावरण तुम्हाला पाहायला भेटेल. चला तर मग. मी सगळं बिराडा आवारले आणि आता आम्हाला मेंढर घेऊन जायचे, त्याकरता सगळं झाकून झुकून घेते. हो का, कोंबड्यांना डालकी लावली काय? ठीक आहे, कोंबड्यांना बी डालकी उभी केली. म्हणजे ते आपली ती आंटी घालते इथं. दादा बी आलेले आहेत तो का, मेंढरं सोडायच्या टायमिंगला नेमकं दादा आले ते या गाडीवर. आपली आई शेरड सोडती नाही, तर आईन मी मेंढरं घेऊन जाणारच होतो, तरी बी दादांचं काय खरं आहे. उभायचं करोड बा कसं डाव टाकते. आई बसल्या बसल्या गपचीप दूध पिते. आई काय रे ते कसं डाव टाकते त्या काळ्याला, नाही माहिती होता. गपचीप खाली बसून बसून दूध पिते. हो का, लय हुशार या. काढायला नाही माहिती होता ते बघ, त्याचा रोजचा डाव असेल असा. मेंढरं सोडलेली आहेत. आई येणार होती तेवढ्या दादाला, आता आई घरी, दादा मी जाणार आहे. मी आपलं डायरेक्ट मेंढरं मोहरं बोलवायला. सगळी येते ते मागून. पुढचा काय रस्ता आपल्याला माहित नाही, त्याकरता दादा पुढं गेले ते. कारण का तर मेंढरं कुठं चाराय न्यायच्यात ते दादांनाच माहिती. वर पावट्यावर न्यायच्यात एवढं सांगितलं मला, पावट्यावर मेंढरं न्यायचं ते. दादा मग म्हणलं थांब आता तू मागं जा, मी मोहरं चालतो. आज ज्या साईडला मेंढरं आलेत ना, इकडं पहिल्यांदाच मित्रांनो, इथं वाडा आल्यास पहिल्यांदाच मेंढरं आलेत आहे आपली. आणि एवढं खतरनाक वाडा बिडा आहे ना, लय भारी. हो, लांब नुसती फलर लागली या. दादांनी माघारी का आणली, दादांना वाट गावाना वाटतं. कुठून बी वाट काढायला लागते आपल्या दादांना. तर दादा वाट गावाना काय दादा, दादा कुठं गेले. असं उन्हाळ्यात कामं असतात, कडबा न्यायचं, भातव्यान न्यायचं, गुरांना खायला नसते ना. मेंढरं तर पोचली पावट्यात पार. चांगला पावटा गावला या. गावलाय ना, फुकतेल का आता? पाळ असतेला आता पाणी बिणी पित्याला एवढा पावटा खाल्ला. सकाळचं खाली पाणी पितात. हो ना, सगळे मेंढरं हो का कशी खाते ते, गप्पा गप्पा गप्पा. हिरवा कस काय दादा यांना पाणी काय? पाणी बोर यांचा. होय, मेंढरांनी जोपर्यंत हिरवा हिरवा पाला होता ना तोपर्यंत खाल्ला मित्रांनो. आणि हो का, हे बोगा बागा भरपूर राहिला. आता उद्या एवढीशासाठी यायला लय लांब आहे, जमणार नाही. शिरड बिरडांनी तर धरले पेरूची सावली. हो का, सगळी पेरूच शिरले ते. ऊन बी लय लागते आणि त्यामुळं शिरड इकडे गेल्या ते. पण नंतर आपण पाण्यावर नेली आणि सावलीला बसवली ना, शिरड अजिबात बसत आहे. आता जी खात्यात आहे ना ती बसतात आणि जी खात नाही ती बसत नाही. मेंढरांनी सगळा पावटा खाल्ला आणि चालवली आता यांना पाण्यावर. पाणी लय लांब आहे मित्रांनो इथून. हो का, असे मेंढरं अडकतात याला त्यात. अरे चांगलीच पेक अडकली वाटतं काय. दम दम दम. मेंढरांना पाला खायसाठी खाली आणले या. आणि मेंढरं बघा सावलीला उभे राहिले ते. लय ऊन लागते मला वाटते आजच्याला. रोज जे ऊन आहे ना, रोजच्या उन्हापेक्षा आज जरा उन्हाचं टेम्परेचर वाढले असं वाटायला लागले. कारण का तर आपल्याला कळते ना जागेवर मित्रांनो, मेंढरं सावली धरते ते म्हणल्यावर. रोज मेंढरं अशी सावलीला जात नाही, पण आज सारखी नुसती सावलीला जाते ते. आणि इकडलं बघा वातावरण, झाडं बिडं लय. तिकडं वरदाऱ्याच्या साईडला पण पाणी नाही मेंढराला. आता गावाची रानं बिनं आता मोकळी झाली. आता लागली ना व्हायला आता चारा आहे ना. जरा आहे असं गावचं सुटरूट सापट आपलं गावाच्या राहणार ना. हा, हे 2 वावर मोकळी झाल्यात आता. वानेर आहेत वानेर.
काय आहे दादा? हा मित्रांनो वाहण्यार आहे तिथं आपल्या इथं का इथं का इकडं दऱ्याच्या साईडला काय खायला गावत असं दादा यांना? दादा कराडाला काय झालं? हा आडवच पडलं ते. दादांनी त्या दिवशी उकारलं ते फायद्यात आलं बघा. सगळे मेंढरं इथं पाणी पिते ते. आज मित्रांनो मला वाटते लाईट नाही त्याकरता इकडं काय पाणी नाही एवढं. इथं आपलं आहे चांगलं बऱ्यापैकी पिण्याजोगं पिते ते. इथं खड्ड्यात साठून राहिलं नाही तर हे बी आटलं असतं ह्याच्यासारखं. आज मेंढरं आपल्याला कुठं न्यावं काय कळलं नसतं. वडापाव खायचं चाललंय दादाजण माझं. असं मेंढरा काही भूक लागते काय दादा दुपार? मस्त झाली का झोप? सावलीला दादा मित्रांनो इथं पडलं होतं मेंढर थांबल्या मेंढर हो का मनाने आज सावलीला येऊन उभी राहिली काय हो. पोट भरलं की मनाने उभी राहिली. हे मागणं काय केलंय? काय सगळे कपडे भरले होते. अयो आई आता कावळणार हो का. शालीनला का जातोय शालीने जा टाकल्या. मेंढरा सगळे आले ते फुलवरच्या वावरात. कालचं राहिलेलं बोडकं बाडकं खायला. म्हणजे असं चारा राहिला ना परत यावं लागतं आपल्याला. बरंच लांब अंतर आहे पण हे राहिलेला चारा चारायसाठी यावं लागलं. क्रिकेटची मॅच चालली हो का. मस्तपैकी क्रिकेट खेळतात येतं मैदानात. आपली मेंढरं जाताना मोकळं असतं हे. हे क्रिकेट खेळणारे जेवढे बी भाऊ आहेत ना हो का हे सगळे आपले फॅन आहेत. म्हणजे व्हिडिओ बघतात हो का हे सगळेजण. मेंढरं वाड्याला आलेले आहेत हो का. तिथं पड्याला आपलं बिराडे. आज जरा दिवस पार मावळला येईन मग आणल्या ते कारण का आता ते बसत बी नाही मित्रांनो. मग आहे आज काय कालवणाचं नियोजन? आज कालवा नाही मटणाचं. आता दादाला आपल्या आज चिकन खाऊ वाटलं त्यामुळं हाय आज बेत मटणाचा. हा आज चिकन चांगलं मस्त पिकी बनवायचंय रसरशीत. हा ह्याला आता धुवून घेते काय? हा आता धुवून घ्यायचंय त्याला. आपल्या वाड्यावरती आज मस्तपैकी चिकन हा चिकनचा बेत बेतोय आज चांगला. आता त्याला चांगलं धुवून घेते. हा काय चांगलं धुवून घेते आपलं पाण्याने. जाळ चांगला लावलाय आई. हा जाळ चांगलं नवाट लाकडं असल्यावर चांगलाच जाळ लागतो. हंडीनेच पाणी वाचायला लागली आहे आता तर. स्वच्छ झालं पाहिजे. हे काय चांगलं पब्लिकची डिमांड असते आपल्या स्वच्छ धुवा स्वच्छ धुवा. आई मी सांगतो ना तुला कमेंट वाचून सांगतो का नाही? हा सांगतो चांगलं धुवून. हा मित्रांनो तुम्ही आपल्याला जास्तीत जास्त कमेंट करत जा. आपण ना आईला प्रत्येक कमेंट सांगतो. मी हे बी सांगतो आईला तुला सुगरण म्हणतात ही म्हणतात असं म्हणतात. सगळं सांगतो आईला आपण आपल्या. चिकन चांगलं धुवून झालं या. आता कांदा चिरून घ्यायचा या. कांदा किती कांदा घालते आता? आता मोठा एखादा घालायचा. एका कांद्यात काम होईल ना? मोठा लय कांद. हा. आता कांदा चांगला चिरून झाला या. यो कांदा चिरला या. आता त्याला तळायला चांगला आणली तसा चांगला भाजायला ठेवायचा. कोरडा करायचा आहे. हा कोरडा करायचा असा. कोरडा केला म्हणजे लाल तळतो ना. वल्ल्या कांद्याला चांगलं कोरडं करून घ्यायचं चाललंय. आता हे ओला कांदा चांगला कोरडा झाला या. आता ते चांगलं तेल टाकून घ्यायचे. आता तेल टाकून चांगलं असं हलवून घ्यायचे. चमच्याभर हळद टाकून घेतली त्याला. चमच्याभर हळद टाकून आता असं हलवून घेते. हळदी मिठाचं तयार करायची ना. हा आता
थोडस मीठ टाकून घेते. आता मीठ टाकून ते चांगलं असं मिठन ती हळद हलवून घेते. मिक्स झालं पाहिजे सगळं. हे काय आता हे चिकन टाकून घ्यायचे त्याच्यात. आता चिकन टाकून झालंय, त्याला आता चांगलं हलवून घ्यायचे. आता हे चांगलं हलवून झालं, सगळ्याला हळद मीठ लागली, तेल खालचं चांगलं हे झालं. आता ते जे आहे ना झाकण ठेवून द्यायचे गडीवर. आता हे झाकण ठेवून झालं, आता तांब्या भरून वर ठेवायचं. हे झाकण ठेवल्यावर चांगलं त्याला पाणी सुटतं, चांगलं तळतं. चांगलं काय आमचं पाणी सुटलं. त्याला तर शिस्त काय काय त्याला शिजवलं ना की चांगलं लागतं खायला बी ना. हा उजवीस लागत नाही त्याला. तेलाच शिजून द्यायला चांगला उजवीस उतारते त्याला. खोबरा नाही टाकलाय. खोबरा ना, हा खोबऱ्याचं खी केलेलं आहे ना, काय बारीक केलाय. खिस होय. ह्यात टाकला का टाकायचंय? नाही टाकला, लय बघायचं त्याला, हा हा हा. नंतर टाकायचं. वेगळं मित्रांनो, दरवेळेस सारखं नाही, आज वेगळं तयार होते आपल्या वाड्यावरचं कालवण. चिकनला एवढा जबरदस्त जाळ लागला की काय करा आपलं काय नाही ना. शिजते अजून. पकडीने धर नाही तर पडेल. हा जाळ पण लय लागलाय. नवी लाकडं डाना जळती ते. चांगलं तेलात परतू घेतलं त्याला. तेलात चांगलं परतल्यावर काय खायला उजवीस नाही काय नाही, तर शिजतच आलं ते. आपलं चिकन आता चांगलं वाफालले, शिजलंय का काय बघायचे. अजून चेकिंग नाही केलं आईनी. आई चेकिंग करून घेणार आता कढईत. हो चेकिंग करते आई. शिजलं वय आई? थोडस नॉर्मल शिजलं. हा शिजले हो का. असं तुटलं की शिजलं. दादांना चांगलीच भूक लागली. दादा सकाळी जेवलंच नाही. हा दादांना आपलं हळदी मिठाचंच आवडतं, मटण जास्त करून. तिखटाचं नाही आवडत त्यांना एवढं. दादांना तिथे आहे वाढून जेवण. तर दादा आपलं जेवण करत्याल, मग आईन मी करेल मागणं आपलं. काय आपलं मागणं निवांत दोघांचं मिळून मिसळून. शिजलेलं चिकन उतरून घेते या, थोडं व्हायचं परतायचे. फ्राय मित्रांनो, निवेदन आपलं एकदम परफेक्ट असतं. कढई त्याच्यासाठी ठेवून घेतली या. आता त्यात थोडस तेल टाकून घ्यायचे. आता तेल टाकून घेतले. आता थोडस मीठ मगाशी टाकले, पण आता थोडस चव यासाठी परत टाकायचे. मसाला काय काढून घेतलेत काय? हा मसाला काढून घेतले मगाशी. आता हे मसाला वाईट टाकायचा. आपला वाड्यावरचा मसाला बघा किती काढलाय आईने. वाड्यावरचा मसाला चांगले होते. फ्रायची ग्रेव्ही झाली, परतून घ्यायचं त्याला. थोडस आपलं परतायसाठी परतल्यावर खातो माणूस. वना हिंदून आल्या वाईट परतून चालवून चांगली तरी आम्हाला जेवतो नेरवाने. सकाळचं बी बकरीला उशीर होतंय, ऊन लागतंय, माणसाला जेवायला नाही एवढं गावत. कशी झाली मस्त फ्राय बघा मित्रांनो. फ्राय बघून तोंडाला पाणी सुटलं, अशी फ्राय केली आईने. चांगलं परतून झालं.
फ्राय तयार झाली आहे. हा झाले साधी सुकी नाही ते शिजवून घ्यायचं मसाल्यात परतायचे. तेच मस्त लागते. मला तर लय सामानाचं कालवण आवडत नाही. हां मोकार मटेरियल नाही टाकायचं मित्रांनो. मोकळाचं मटेरियल मला आवडत नाही. मला ते वेगळाच वाटतं त्याला. मी आपलं असं साधे सोप्या कालवणाची सवय लागली मला. आता हे मस्त पिकी परतून झाले. आता त्याला ठेवायचे उतरून. आणि आता काय करायचं? आता रस्सा चुरून मुरून खायला. हे मित्रांनो तोंडी लावायचा कारभार आहे नुसता. आपलं रस्सा कोस करायचा आणि ते तोंडी लावायला हो का हे असं असते आईचं नियोजन. आईला माहिती आहे आपल्या माणसांना कसं खायला लागतं, काय खायला लागतं, तसं बनवते आई. दादांनी तर सुरुवात बी केली. दादा कसं झाले? मस्त झाले, मस्त झालंय ना. एकच नंबर. हो का रश्श्याला तेल टाकते आई. हा आता रस्सा करायचा म्हणून तेल टाकून घेते. थोडासा घरगुती मसाला आहे. ग्रेव्ही झाली आपली रश्श्यासाठी तयार. तर आपलं काय नाही ना. मस्तपैकी मसाल्याची ग्रेव्ही तयार अशी मित्रांनो. मसाला बी आपला कडून द्यावा लागतो काय काय असा वाईट काढला म्हणजे चांगला लागतो मसाला. नाही तर नुसतं वरच्यावर केल्यावरती नुसतं मसाल्यागत लागतं. ग्रेव्ही बघा झाली मस्त ग्रेव्ही झाली आपली. तिखटाचा रस्सा पण तयार झालेला आहे. आई झाला ना. हा झालं काय. बघा आई आता वाढते तिखटाचा रस्सा सुद्धा वाढून देते आहे. हो का आई तुला मला बी घ्यायची की तुम्हाला वाढल्या. हा हो का आपलं जेवण वाढून देते. तर मित्रांनो आपलं जेवणाचं ताट आलेलं आहे. या ठिकाणी पहिल्यांदाच काय आहे बघा फ्राय, त्याचबरोबर रस्सा, बाजरीची भाकर, कांदा, लिंबू, हे आहे आपलं आजचं मस्तपैकी वाड्यावरचं जेवण. तर मित्रांनो आत्ता आपलं मस्तपैकी जेवण बिवण झालेलं आहे. आणि या ठिकाणी मी असा का बसलोय तर आईन मी आता शेकतोय मित्रांनो. तर जेवण बिवण मस्तपैकी झालंय. आणि आजचा आपला ब्लॉग तुम्हाला कसं काय वाटला कमेंट करून नक्की सांगा. आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी राहुल ठोंबरे यूट्यूब चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर नक्की करा. धन्यवाद.